बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी पश्चिम आशियातल्या युद्धातून इराणची सगळी संस्कृतीच एका रात्रीत नष्ट होईल असा डेंजर इशारा ट्रम्प यांनी दिला होता। आता पुन्हा ट्रम्प यांनी इराणला नवा इशारा दिलाय। वेळीच निर्णय घेतला नाही तर तबाही पक्की है असा ट्रम्प यांचा इशारा आहे। सध्या एकाच वेळी अमेरिका, चीन, इस्रायल, इराण आणि UAE मध्ये युद्धासंदर्भात प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत। 5 देशांमधल्या या घडामोडींचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि खरंच पुन्हा युद्ध भडकणार का? पाहूया या संदर्भातला एक सविस्तर रिपोर्ट। अमेरिका इराण युद्ध पुन्हा भडकणार। इराणच्या हातातून वेळ निघून चालली आहे। ट्रम्प यांचा इराणला पुन्हा अल्टिमेटम। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा स्वतःचा AI फोटो। विजा चमकतायत। वादळात एक जहाज आहे। त्या जहाजावर डोनाल्ड ट्रम्प आहेत। ट्रम्प यांनी मागाची म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेनची कॅप घातली आहे आणि त्यांच्याबरोबर अमेरिकन नेव्हीचे ॲडमिरल आहेत। सगळ्यात महत्त्वाचा आहे तो त्या पोस्टवरचा संदेश। या पोस्टवर लिहिलंय काम बिफोर स्टॉर्म, अर्थात वादळापूर्वीची शांतता। या मेसेजचा अर्थ सोपा आहे। मोठं वादळ येणार आहे म्हणजेच ट्रम्प पुन्हा युद्धाच्या मूडमध्ये आहेत। ट्रम्प यांनी इराणला पुन्हा युद्धाचा थेट इशारा दिलाय। इराणच्या हातातून वेळ निघून चालली आहे। इराणनं वेळीच आणि वेगात हालचाल केली नाही तर इराणमध्ये काहीच शिल्लक राहणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ती वेळ। ट्रम्प पुन्हा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत दिसतायत। डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावरून परतताच अमेरिकेत हालचालींना वेग आला आहे। महत्त्वाचं म्हणजे चीन हा इराणचा मित्र आहे। चीनहून परत आल्यानंतर ट्रम्प यांनी इराण विरोधात आणखी कठोर भूमिका घेतल्याचं दिसतं आहे। थोडक्यात ट्रम्प यांचा चीन दौरा हा युद्धाच्या दृष्टीने आणि चीनबरोबरच्या संबंधाच्या दृष्टीने यशस्वी झाला नसल्याचं चित्र आहे। ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याच्या दृष्टीनं काय तयारी करायला सुरुवात केली आहे तीही पहा। अमेरिकेनं एपिक फ्युरी 2 या ऑपरेशनची तयारी पुन्हा सुरू केली आहे। अमेरिका आणि इस्रायल पुढच्या आठवड्यात इराणवर बॉम्ब हल्ला करण्याची शक्यता आहे। एपिक फ्युरी 2 अंतर्गत इराणच्या लष्करी तळांवर हल्ल्याचा प्लान आहे। इस्फहान आण्विक तळापर्यंत सैन्य पाठवण्याचाही अमेरिकेचा प्लान आहे आणि त्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त सैन्य सरावही सुरू झालाय। युद्ध पुन्हा भडकणार की काय याची भीती असतानाच आखातात एक महत्त्वाची घडामोड घडली आहे। संयुक्त अरब अमिराती अर्थात UAEच्या बरकाह अणुकेंद्रावर 17 मेच्या रात्री हल्ला करण्यात आलाय। हा हल्ला कुणी केला याबद्दल UAEनं माहिती दिलेली नाही, पण अमेरिका इस्रायल बरोबरच्या युद्धादरम्यान इराणनं नागरी सुविधांवर 3000 पेक्षा जास्त हल्ले केले आहेत। हे पाहता हा हल्ला सुद्धा इराण किंवा इराणच्या हुती अन्यथा हमास या गटांनी केल्याची शक्यता आहे। भारतानं या हल्ल्याचा निषेध केलाय आणि याच हल्ल्यावरून पुन्हा एकदा युद्धाची ठिणगी पडणार असं दिसतंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्फ क्लबमध्ये तातडीची मीटिंग घेतली आहे। या बैठकीला उपराष्ट्रपती JD व्हान्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, CIAचे संचालक जॉन रॅटक्लिफ आणि विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ हे उपस्थित होते। ट्रम्प यांनी चीनमधून परतताच या सगळ्यांसोबत बैठक घेतली। युद्धाचा पुढचा प्लॅन या बैठकीत ठरल्याचं सांगण्यात येत आहे। इराण समर्थित प्रॉक्सी ऑर्गनायझेशननं अमेरिकेचा मित्र युनायटेड अरब एमिरेट्सच्या बराक न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर हल्ला केला आणि सुदैवानं यात न्यूक्लिअर रेडिएशन जरी झालेलं नसलं तरी अत्यंत महत्त्वाच्या अशा UAEच्या पॉवर प्रोजेक्टवर हल्ला करणं हे या सगळ्या युद्धामधला अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। जर अशाच प्रकारे हल्ले आणि प्रतिहल्लेच्या माध्यमातून पॉवर प्रोजेक्ट्सला आणि सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरला टार्गेट करण्याचा धडाका दोन्ही बाजूने जर लावला तर नक्कीच हे युद्ध आणखीन त्या ठिकाणी चिघळेल। तिकडे इस्रायलमध्ये सुद्धा युद्धासाठीच्या हालचाली सुरू झाल्याचं समजतंय। डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं फोनवरून बोलणं झालंय। दोन्ही नेत्यांमध्ये ऑपरेशन एपिक फ्युरी 2 च्या प्लॅनबद्दल चर्चा झाल्याचं समजतंय। दोन्ही देश पुन्हा इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत दिसत आहेत। याच संदर्भात नेतान्याहू यांनीही मंत्रिमंडळाची तातडीनं बैठक बोलावली आहे। जगात पुन्हा युद्ध भडकणार याचे संकेत ट्रम्प यांनी देताच भारतीय शेअर बाजाराची पुरती वाट लागली आहे। शेअर बाजार उघडतात सेन्सेक्स 650 अंकांनी कोसळलाय
तर निफ्टी 200 अंकांनी गडगडला. सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या 7 लाख कोटींचा चुराळा झालाय, तर रुपया 96.17च्या नीचांकी पातळीवर गेलाय. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे या वर्षात रुपया हे आशियामधलं सर्वात वाईट कामगिरी करणारं चलन ठरलंय. म्हणजे रुपया पडतोय हे नक्कीच चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. आणि आपली परकीय गंगा जी आहे ती सावरण्याकरता वापरली जाते, हा त्याला दुसरा पार्ट आहे. आता याच्यात मुख्य गोष्ट अशी आहे की गेल्या काही दिवसापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी अचानक येऊन जी टीव्हीवर अनाउन्समेंट केली, त्यामुळे नाही म्हटलं तरी शेअर बाजारांनी त्याचा फार निगेटिव्ह इम्पॅक्ट घेतला आणि त्याचा एकंदरीत परिणाम पण मार्केट पडण्यामध्ये बघितला. आणि तोच अनुभव आपण काही दिवस सध्या घेतोय आणि काही काळ अजून याच्यात जाईल असं एकंदरीत वाटतंय. कारण की ओव्हरऑल या पहिल्या तिमाहीचे जे आता निकाल येतील त्याच्यावर बाजाराचं जास्त लक्ष असेल. पण टू बी फ्रँक ते फार चांगले असतील अशी अपेक्षा नाहीये. त्यामुळे काही दिवस तरी बाजार असाच राहील असा अंदाज आहे. 28 फेब्रुवारीला अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध भडकलं. या युद्धात प्रचंड विनाश झाल्यानंतर 8 एप्रिलला शस्त्रसंधी झाली आहे. 11 आणि 12 एप्रिलला इराण आणि अमेरिकेमध्ये पाकिस्तानातल्या इस्लामाबादमध्ये चर्चा झाली आहे. मात्र त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही आहे. आता पुढे नेमकं काय होणार? वादळापूर्वीची शांतता असं ट्रम्प म्हणतायत. ट्रम्प यांनी पुन्हा युद्धाला सुरुवात केली तर इराणवर हल्ले होतीलच, पण आधीच युद्धानं पोळलेल्या अख्ख्या जगाला त्या युद्धाचे महाभयानक चटके सहन करावे लागतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.